एकनाथ शिंदे 3 दिवसांसाठी दरेगावच्या दौऱ्यावर. कोयना विभागातील कोट्यवधींच्या विकास कामांचा घेतला आढावा. काम दर्जेदार आणि तातडीने पूर्ण करा, एकनाथ शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. महाराष्ट्रात मराठी शाळांमध्ये करण्यात आलेली हिंदी भाषेची सक्ती तातडीने मागे घ्या. शेतकरी नेते अजित नवलेंची सरकारकडे मागणी. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी नांदेड ट्रॅक्टर दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. भेट घेऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. निधी वाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा मोठा तणाव. भाजपाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी अतुल सावेंना पत्र लिहित मंजूर केलेली कामं रद्द करण्याची केली मागणी. हिंदी विषयांच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन. मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या GRची होळी. मराठी जागर परिषद भरवण्याचे राज ठाकरेंचे आदेश. राज्यात विकास कामांसाठी 5 लाख झाडांची कत्तल होणार. आदित्य ठाकरेंचा आरोप. भाजपा महाराष्ट्राचं वाळवंट करणार अशी टीका. मुंबईत पाण्यासाठीची आंदोलनं सुरूच ठेवण्याचा इशारा. बीडचा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. बडतर्फीची ही कारवाई. पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढीचा अंदाज. अकोल्यात काल सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नांदेडमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन बच्चू कडू यांच्या हस्ते पार. यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या प्रश्नावर लक्ष देण्यावर दिली प्रतिक्रिया. पंढरपुरात माजी क्रिकेटपटू केदार जाधवांनी कुटुंबासहित घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. मंदिर समितीच्या वतीनं केदार जाधवांचा सत्कार. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सहपरिवारसह शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला. साईबाबा संस्थांच्या वतीनं शॉल साईंची मूर्ती देऊन केला सत्कार. यावेळी साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित. कल्याणमध्ये सुट्टीच्या दिवशी केडीएमसी ऑन ड्युटी. केडीएमसीने रस्ते आणि फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई केली. 136हून अधिक अनधिकृत टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या. वाशीमध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित. तक्रारी करूनही महावितरण अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. जालन्यात देवीदान इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयावर जीएसटी विभागाची धाड. अधिकाऱ्यांच्या हाती महत्वाची कागदपत्र लागल्याची माहिती. गेल्या 3 दिवसांपासून कार्यालयाची झडती. भंडारामध्ये रानडुकराची शिकार करत असताना वाघ आणि डुकराचा विहिरीत पडून मृत्यू. वन विभागाकडून मृतदेह बाहेर काढण्यात यश. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त कार्यालयांनी स्मार्ट पोलिसिंग उपक्रमांतर्गतद्वारे आता विविध क्षेत्रात केली सुधारणा. स्वच्छता, जनसंपर्क, तक्रार निवारण, सायबर जनजागृती, महिला सुरक्षा यांसारख्या बाबींमध्ये प्रगती. मीरा भाईंदरमध्ये वाहतूक नियम कडक. वाहतूक नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर. AIच्या मदतीनं नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होणार. भिवंडी तहसीलदार कार्यालयामार्फत राज्यमाता गोमाता गॅलरी उपक्रमाद्वारे गायींबद्दल वैज्ञानिक ज्ञान आणि विविध उत्पादने यांचे EV क्लिप, फलक आणि स्वयंसेवकाची माहिती. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी. पोलिसांचा 15 मिनिटांचा ब्लॉक घेत वाहतूक सुरळीत करण्यावर प्रयत्न. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर देखील वाहनांच्या रांगा. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकरांची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. मेट्रोच्या डेक्कन स्थानकाच्या पादचारी पुलाच्या कामासाठी भिडे पूल पुढील 3 महिना वाहतुकीसाठी बंद. येत्या 20 एप्रिलला मध्यरात्री 12 पासून हा पूल बंद ठेवला जाणार. भिवंडीमध्ये शहराचा 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद. पाईपलाईन तुटल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित. पाणीपुरवठादारांकडून जपून पाणी वापरण्याचं आवाहन.
पंढरपुरात काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना सतावण्याचा आरोप. काँग्रेस नेत्यांकडून लोकशाही धोक्यात असल्याची प्रतिक्रिया. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर व्हाईट टॅपिंगची चौकशी होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. उपोषणकर्त्यांकडून निकृष्ट कामाची चौकशी होऊन ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी. परभणीत वंचित बहुजन आघाडीकडून शांतता मार्च. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणीसाठी मार्चचे आयोजन. मार्चमध्ये वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांचा सहभाग. सिडकोकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्काचा सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र विरोध. सिडकोने ट्रान्सफर चार्जेस रद्द करावेत. नागरिकांची तातडीची मागणी. भिवंडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपींना अटक. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)135 अंतर्गत गुन्हे दाखल. लातूरमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरांना घेतलं ताब्यात. अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल. 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पिंपरी चिंचवडमध्ये 2 थार चालकांची जीवघेणी स्टंटबाजी. स्टंट करणाऱ्या चालकांना पोलीस कोणती शिक्षा देणार याकडे लक्ष. अमरावतीच्या वरुड शहरामध्ये एका विहिरीत आढळला 28 वर्षीय युवकाचा मृतदेह. घटनेमुळे परिसरात खळबळ. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. परभणीत घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 7 ग्रॅम सोने जप्त. सातारामध्ये ट्रॅव्हल्स आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. जखमींना रुग्णालयात केलं दाखल. सांगलीमध्ये 1.5 एकर आंब्याचे बाग आणि फळबाग जळून अज्ञात फरार. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल. परभणीत कोरड्या नदीपात्रात शेतकऱ्यांचं साप्ताहिक आंदोलन. करपरा नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी. पंजाब किंग्सकडून आरसीबीचा घरच्या मैदानावर पराभव. पहिल्यांदा गोलंदाजी करताना पंजाबनं आरसीबीला अवघ्या 75 धावांमध्येच रोखलं. या विजयासोबतच पंजाबची गुणतालिकेत 2ऱ्या क्रमांकावरची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.